आता थंबनेलवरून आपलं समजलं असेल की आपण निघालो आहे स्वामींच्या नगरीमध्ये अक्कलकोटला. तर आपला प्रवास सुरू झाला आहे दादरवरून. आपली दादरवरून 9:30ची ट्रेन होती हॉस्पेट एक्सप्रेसमधून. आता आपण आपल्यासोबत आहे माझी फॅमिली आहे आणि माझ्यासोबत आहे रोशनची फॅमिली आहे आणि सतीश दादा अशी त्यांची फॅमिली आहे. तर अशी आम्ही 12 जण निघालो आहोत तिकडे स्वामींच्या दर्शनासाठी. आपली ट्रेन उद्या सकाळी 5 वाजता पहाटे पोचणार आहे तिकडे. तर यापुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इकडे मम्मीने जेवण आणलेलं आहे. काकीने पण भाकरी आणलेल्या आहे आणि पुलाव काय आणलं मम्मी? फ्राईड राईस व्हेज. काका जेवायला बसलेले आहे. श्रेयस आणि ऋतिक पुढे आहे. रोशन आहे इथे. आता मम्मीने आणि काकीने घरातून जेवण बनवून आणलेलं आहे. ते आता आपण जेवतो. मला खूप जास्त भूक लागली. तर आपल्या जेवणाचा मेन्यू हा आहे. एक तांदळाची भाकरी आहे, सोयाबीनची भाजी आहे, कोशिंबीर आणि पनीर फ्राईड राईस. तसं आपलं जेवण आहे. तर मी तर जेवतो आहे, तुम्ही सुद्धा जेवायला या. आता अर्धी मंडळी इथे जेवायला बसलेली आहे. यांचा डबा आहे. कुठे आहे तुमचा डबा? S5 आहे आमचा. हां, खूप लांब आहे. इथे S1 आहे आणि आमचा डबा S5 आला आहे. ॲक्च्युली RSC होती ना, त्यामुळे आमचा S5ला डबा लागला आहे. आम्ही जेवायला इथे आलो आहे. तू तिकीट बुक केलं, ते अशा काय तिकीट बुक केलं सांग जरा याबद्दल. ॲक्च्युली RSCमध्ये फक्त 6 जणांचीच एका टायमाला हे होते, तिकीट होते. त्याच्यानंतर मग 2 आम्ही सेपरेट काढले, त्याच्यामुळे आमचे S5ला गेले. ओके. ठीक आहे. तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत कर्जतला. आपली ट्रेन 11:30 वाजता इथे आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता तर आपली ट्रेन इथे थांबलेली आहे. प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावं. गाडी क्रमांक A3 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून निघून होसपेटी जंक्शन ला जाणारी थोड्या वेळातच प्लॅटफॉर्म क्रमांक A पासून निघायला तयार आहे. तर फायनली मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत सोलापूर स्टेशनला. सकाळचे 5:15 वाजले आहेत. ट्रेन आपली एकदम टायमात होती. तर आता आम्ही सगळे इथे फ्रेश होण्यासाठी थांबलेलो आहोत. आम्हाला इथं काही झोप लागलीच नाही कारण थंडी तर खूप होती. त्यामुळे आम्ही फक्त एवढंच घेऊन आलो आहे. तर झोप काय लागलीच नाही आम्हाला. आणि आता बघूया आपण आता इथून शेअरिंग करून अक्कलकोट रोडला जायचं आहे. तिकडून बघूया आपल्याला आता प्रवास आपला कसा होतो. सोलापूर स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. बघू शकता किती भारी आहे स्टेशन.
हे इथे आता मांडवली चालू आहे ते आता घेतो. निघालोय अक्कलकोटला आणि आता इथे आपण गाडी बुक केली आहे. इथे थोडी आता मांडवली चालू होती, फॅमिली जरा मांडवली करत होती. आता गाडी बुक केली आहे तर आपण आता चाललो आहे आणि तिकडे काय आपण अजून रूमचा पण आपल्याला बघायचं आहे. रूम पण काही घेतली नाही आहे अजून, तर बघूया. बघू शकता आपण आता इकडे 11 जण आहोत, तर आपण एक डिझायर आणि एक इर्टिगा बुक केलेली आहे 11 जणांसाठी. ठरलेलं आहे एवढी सगळी मगज मारी होऊन इथे मांडवलीसाठी आम्ही अर्धा तास लावलेला आहे. काही सगळं झालेलं आहे. तर चला. रूम आहे आपली अशी. आहोत वाडा यात्री निवास येथे. इथे आपण आता आंघोळ वगैरे करणार आहोत, फ्रेश वगैरे होणार आहोत इथून आणि त्यानंतर आपला पुढच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. आपण पहिल्या जाणार आहे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला अक्कलकोटला आणि मग त्यानंतर खंडोबा मंदिर, पुन्हा त्याच्यानंतर तुळजापूर अशा ठिकाणी आपण जाणार आहोत. तर मी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे आणि ह्या व्हिडिओचा मी पार्ट 2 बनवणार आहे. तो पार्ट 2मध्ये तुम्हाला सगळं दर्शन मी दाखवेन, तर तुम्ही मला नक्की बघा. पार्ट 2मध्ये सुद्धा असंच प्रेम द्या. तर आता मी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे.